नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका खूप महत्त्वाच्या आणि थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत. आपण पाहणार आहोत की स्थानिक प्रशासनाचं कामकाज नक्कीच चालतं कसं. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या हुंबरड ग्रामपंचायतीच्या उदाहरणावरून आपण हे समजून घेणार आहोत. कोणत्याही नागरिकासाठी हे एक अत्यंत प्रॅक्टिकल गाईड ठरणार आहे. तर करूया का सुरुवात? या सत्रात आपण 5 मुख्य गोष्टींवर फोकस करणार आहोत. गावाची संस्कृती, ग्रामपंचायतीच्या सेवा, जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीच्या प्रक्रिया, प्रमाणपत्रांची फी आणि वेळेचं गणित आणि शेवटी काही महत्त्वाचे संपर्क क्रमांक. ही सगळी माहिती मिळवणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला सक्षम करणंच आहे. तर सर्वात आधी भाग 1, हुंबरट गावाची संस्कृती आणि तिथलं जनजीवन. कोणताही प्रशासकीय कारभार समजून घ्यायचा असेल ना, तर आधी तिथले लोक आणि पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं असतं. 1624 ही आहे हुंबरड गावाची एकूण लोकसंख्या. फक्त 356 घरांची वस्ती असलेलं हे गाव तसं पाहिलं तर आकाराने बरंच आटोपशीर आहे, पण तरीही अत्यंत सुबक आणि उत्तमरित्या संघटित आहे. या आकड्यांवरून आपल्याला तिथल्या प्रशासकीय व्याप्तीचा एक चांगला अंदाज येतो. इथली एक खरंच रंजक गोष्ट म्हणजे स्थानिक संस्कृती आणि शेतीचा एक सुरेख संगम. श्री पावणादेवी ही इथली ग्रामदेवता. गणेशोत्सव असो वा नवरात्र, इथं सगळं काही मोठ्या उत्साहात आणि एकोप्याने साजरं होतं. आणि शेतीबद्दल बोलायचं तर तांदूळ, काजू आणि आंबा ही पिके म्हणजे या गावाचा खरा आर्थिक कणाच आहेत. आणि हे सगळं एकाच भक्कम विचाराभोवती फिरतं. गावाचं घोषवाक्यच आहे, एक गाव एक ध्येय, सर्वांगीण विकास. आता हे केवळ एक वाक्य नाहीये बरं का, ती संपूर्ण गावाची प्रगती आणि नागरी जबाबदारीबद्दलची एक सामूहिक कटिबद्धता आहे. आता संस्कृती आणि पार्श्वभूमी समजली, चला वळूया भाग 2 कडे, ग्रामपंचायत आणि त्यांच्या सेवा. गाव सुरळीतपणे चालवणारी हीच ती मुख्य प्रशासकीय संस्था. इथं मला प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं ते म्हणजे हुंबरट ग्रामपंचायतीनं डिजिटल क्षेत्रात टाकलेली भक्कम पावलं. कारभारात पारदर्शकता असावी यासाठी त्यांचं स्वतःचं अधिकृत डिजिटल संकेतस्थळ आहे. ई ग्राम स्वराज पोर्टलवरून घरपट्टी ऑनलाईन भरता येते. विचार करा. याशिवाय नागरिकांना अभिप्राय देण्यासाठी तसंच सरकारी योजना आणि फॉर्म्स मिळवण्यासाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मचा अगदी उत्तम वापर केला जातो. आता वळूया भाग 3 कडे, जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी. खरं तर आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी या प्रशासकीय प्रक्रियांची गरज पडतेच. त्यामुळे याची अचूक माहिती असणं अगदी मस्ट आहे. जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करण्याची प्रक्रिया तुम्ही बघाल तर अतिशय सोपी आणि फक्त 3 टप्प्यांची आहे. पहिली स्टेप, घटनेची माहिती थेट ग्रामपंचायत कार्यालयात देणे. दुसरी स्टेप म्हणजे हॉस्पिटल किंवा डॉक्टरांचं प्रमाणपत्र सबमिट करणं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा अधिकृत अहवाल किंवा दाखला मिळून जातो. अगदी सोपं आणि सुटसुटीत, नाही का? पण एक मिनिट, यासाठी नक्की कोणती कागदपत्रे लागतील? कार्यालयात उगाचच चकरा मारायला लागू नयेत यासाठी ही लिस्ट खूपच कामी येईल. आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि हो, जन्माच्या नोंदणीसाठी शाळेचा दाखला किंवा TC. मृत्यूच्या नोंदणीसाठी वैद्यकीय किंवा हॉस्पिटलचं प्रमाणपत्र. हे सगळं रेडी असेल ना तर काम विनाअडथळा आणि झटक्यात होतं. आता विवाहाच्या नोंदणीचा क्रम पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी वधू आणि वर दोघांनाही कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावंच लागतं. तिथे गेल्यावर नमुना ड फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर सुमारे 104 रुपये इतकी नाममात्र फी भरावी लागते. आणि फायनली 3 साक्षीदारांच्या उपस्थितीत अर्जावर सह्या कराव्या लागतात. एक अतिशय स्पष्ट आणि नियमबद्ध प्रोसेस आहे ही. आता लग्न नोंदणीसाठी कोणती कागदपत्र सोबत ठेवली पाहिजेत? तर ही आहे एक परफेक्ट चेकलिस्ट. वधू आणि वराच्या आधार कार्डांच्या झेरॉक्स, 3 साक्षीदारांचे ID प्रूफ, विवाहाची तारीख आणि ठिकाणाचे डिटेल्स आणि हो, धार्मिक विधीनुसार किंवा मंडळात विवाह झाल्याचा अधिकृत पुरावा. एवढी पूर्वतयारी असली की कार्यालयात एकही हेलपाटा मारावा लागणार नाही याची गॅरंटी. चला आता भाग 4 पाहूया, विविध प्रमाणपत्रांची फी आणि त्यासाठी लागणारा वेळ. हा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. हुंबरट ग्रामपंचायतीच्या पारदर्शक कारभाराचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची ही फी रचना.
जन्म, मृत्यू दाखला, विवाह दाखला किंवा डोमिसाईल म्हणजेच रहिवासी दाखला, या प्रत्येकासाठी फक्त 20 रुपये इतकी माफक फी आहे आणि हे सर्व दाखले अवघ्या 5 दिवसांत मिळतात. सर्वात भारी गोष्ट म्हणजे दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र आणि हयात दाखला हा पूर्णपणे फ्री दिला जातो आणि तोही त्याच 5 दिवसांच्या मुदतीत. या सर्व प्रशासकीय प्रक्रियांनंतर आता भाग 5, अत्यंत जीवनावश्यक माहिती. प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये सेव्ह असलेच पाहिजेत असे महत्त्वाचे संपर्क क्रमांक आणि आपत्कालीन हेल्पलाईन्स. ग्रामपंचायत ऑफिसला जाण्यापूर्वी ही माहिती तर नक्कीच असायला हवी. ऑफिसची वेळ आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी 5:45 ते संध्याकाळी 5:15 पर्यंत. शनिवार आणि रविवार ऑफिस बंद असतं. ह्या वेळेनुसार आधीच प्लॅनिंग केलं ना तर आपला वेळ वाचतो आणि कामही फास्ट होतं. बरं, जर समजा ग्रामपंचायत स्तरावर एखादं काम पूर्ण होऊ शकलं नाही आणि तुम्हाला वरिष्ठ कार्यालयात जायचं असेल तर हे अंतर लक्षात घेणं फायदेशीर ठरेल. कणकवली पंचायत समितीचं ऑफिस इथून 10 किलोमीटर अंतरावर आहे, तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यालय 25 किलोमीटर अंतरावर आहे. आता जी माहिती आपण बघतोय ती लिटरली सर्वात महत्वाची आहे. प्रत्येकाने हे नंबर्स लिहूनच ठेवा. पोलिसांसाठी 100, जनरल इमर्जन्सीसाठी 112, वाढत्या सायबर गुन्ह्यांसाठी 1930, महिला हेल्पलाईन 1091, चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि हो, नागरिक कॉल सेंटरचा नंबर आहे 155300. संकटाच्या वेळी हे नंबर्स हाताशी असणं सुरक्षितेसाठी मस्ट आहे. तर या